दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यावा ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात आली. आम्हाला आनंद वाटायला लागला. आमचं बी गाजलं नाव हे ते म्हणजे प्रसिद्ध झालो होतो आम्ही. आणि फेसबुकच्या माध्यमातून दोन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे किती अर्निंग मिळते जावायाला आणि लेकीला तुमच्या? जावायला नंबर 1. हे म्हणजे विषय कसा आहे, सगळ्यात मोठा प्रेमाचा विषय. भांडण हे आमचं प्रेमात असते. नावच धनंजय. धनंजय हे अर्जुनाचं नाव असते. अर्जुनामध्ये ताकद आहे की कितीही चक्रव्यूह आहे ते भेदायची ताकद धनंजय अर्जुनामध्ये आहे. आणि राजकारण आहे ऊन सावलीचा खेळ असते. मुळात ती जेवढी मंडळी टीका करते ती सगळी साहेबांची एकेकाळी चांगली जिव्हाळ्याची मैत्री त्यांची राहिलेली आहे. ते कारणच आम्ही 0.0 महायुतीमध्ये असं काय अचानक घडलंय की जे मित्र होते ते आज शत्रू झाले, ते आम्हाला हे शोधावं लागेल. आणि नक्कीच आम्ही ह्या परळीमध्ये अजितदादा पवार, राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेत. याच्यामध्ये स्पर्धेचे देखील वेगवेगळे भाग जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलाय. मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस असे बक्षीस जे आहे ते शालेय साहित्य देखील दिलं गेले. आणि माझ्यासोबत अजय मुंडे आहेत. आगळा वेगळा कार्यक्रम बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे पूर्ण प्रतिसाद पाहता काय प्रतिक्रिया? निश्चितपणे ज्याप्रमाणे तळागाळातील सर्वसामान्य माणसासाठी धनंजयजी मुंडे साहेब जे 24 तास 12 महिने या ठिकाणी काम करत असतात, त्याचाच थोडंसं काहीतरी त्यांच्या कामाला हातभार लावण्यासाठी जे शोषित पीडित वंचित आहेत, ज्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही, अशांना एक सुलभ या ठिकाणी व्यासपीठ तयार व्हावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जे बाजीराव भैया धर्माधिकारी असतील, वैजनाथराव सगळे आमची राष्ट्रवादी काँग्रेसची टीम असेल, यांनी ठरवलं की एक आगळा वेगळा एक सेवा संकल्प सप्ताह करावा. त्या दृष्टीनं आम्ही ठरवलं की कुठलाही तामझाम हारतुरं न देता सर्वसामान्यांची सेवा करायची, एवढंच या ठिकाणी ठरवलं. आणि त्यासाठी प्रशासनाने पण अतिशय चांगल्या प्रकारची मदत केल्यामुळं आता मॅडमने ज्याप्रमाणे आपल्याला सांगितलं की 3 महिन्याचं काम तुम्ही 8 दिवसात केलं, अशा प्रकारचं काम इतक्या जलद गतीनं होत असेल तर निश्चितपणे सर्वसामान्यांसाठी ही खऱ्या अर्थानं सेवा सप्ताह आहे असं मला वाटतं. एवढा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा होती? नाही, निश्चित वाटत नव्हतं की म्हणजे अपेक्षेपेक्षा तर अतिशय चांगला प्रतिसाद आहे. कारण सर्वसामान्यांना कुठलंच व्यासपीठ नसतं आणि त्यांना इथे येऊन बोलण्याची, एक काम करून घेण्याची संधी आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसा आणि अजितदादांच्या वाढदिवसाच्या या सप्ताहामध्ये अनेक अशी कामं झाली की ज्यामुळे सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे. दुष्काळी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत अशा प्रकारचा कार्यक्रम घ्यावा ही संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनात आली. याबद्दल मी सर्व आमचे तालुका अध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, सर्व आमची जी टीम आहे, महिला आघाडी असेल, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन की अशा प्रकारचा एक आगळा वेगळा वाढदिवस हा सप्ताह त्यांनी महाराष्ट्राला एक आदर्श घालून दिलेला आहे. धन्यवाद. काही रील स्टार देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. खरं पाहिलं तर जे रील्सच्या माध्यमातून जे चव्हाण कुटुंब जे आहे ते आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळतं, ते देखील माझ्यासोबत आहेत. दादा, आज गाणं जे आहे ते इथून प्रकाशित झालं आहे, LCDच्या माध्यमातून बघायला मिळालं आहे. आगळा वेगळा रील्स देखील तुम्ही बनवतात. काय भावना आहेत या परळीच्या पावन नगरीमध्ये आल्याच्या नंतर? चांगला आम्हाला आनंद वाटायला लागला. आमचं बी गाजलं नाव हे ते म्हणजे प्रसिद्ध झालो होतो आम्ही. आणि असा कलाकारला हे होतं ना, पुन्हा मोठेपण येतो. जसं हे जर पुढे गेलो तर आपल्यासाठी चांगलं आहे ते, म्हणजे असं माझं म्हणणं आहे. जे काय तुम्ही रील्स वगैरे बनवतात, ज्यावेळेस सुरुवात झाली होती तुमची, त्यावेळेस कशा कशा अडचणींना सामोरं जावं लागायचं आणि लोक काय बोलायचे? अहो, लोक ठुणारे लय नावं ठेवतात, पण त्यांना जर हे केलं असतं तर आम्ही इतक्याला माल नसतोच ना. आणि आमच्या सरासरी गावातला एक बी इडीव नाही. आमच्या स्वतः शेतामध्ये इडीव व्हायची आणि शेतामध्येच काढतो. त्याच्यामधून तुम्हाला जशी पाहिजे तसं यूट्यूबचा प्रतिसाद असेल, अर्निंग असेल, पैसे वगैरे व्यवस्थित मिळतात का? हां हां. काही रील्स, छोट्या छोट्या रील्स देखील बनवणारे काही रील स्टार आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? काय सांगायचं त्यांना, आपले रोजचे 2-3 रील्स काढावंच लागते. बारीक हो मोठे हो, थोडं हे करावं लागतं. ते अर्निंग व्यवस्थित मिळते? हो. तुम्ही पण तुमचे अकाउंट वगैरे ओपन केले जावयासोबत? ते अजून आमचं नाही हे झालेलं,
मॉनिटाईज वगैरे झाले? हा ते अजून नाही झाली. फेसबुकला आहे आमचं, युट्यूबवर बी करतो, चौकड करतो, पण हे दिलेलं आहे. यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून, दोन्ही प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे किती अर्निंग मिळते जावयाला आणि लेकीला तुमच्या? जावायला नंबर 1. हा ते दोघांचं म्हणजे पहिल्यापासून ते बीडला होते राहायला आणि बीडला त्यांनी सुरुवात केली. किती मिनिमम 50,000, 60,000, 70,000 इथपर्यंत जातो का कधी टप्पा? जातो ना, लय वेळेस गेला. जास्तीत जास्त अर्निंग किती मिळाली? आमचं म्हणजे बघा 10 लाखाच्या पुढे गेलेले ते. 10 लाखापर्यंत आतापर्यंत. पुढे गेले, 10 लाखाच्या पुढे गेले. दशरथ देखील माझ्यासोबत आहेत. त्यांचे देखील सोबत जे आहे ते रील्स बरेच व्हायरल होत आहेत. कधी ते भांडणामध्ये देखील असायचे मटण देण्या कारणावरून. त्यांचे देखील वेगळे रील्स आहेत. तुम्ही देखील या गाण्यामध्ये सहभाग नोंदवला आहे. काय भावना आहेत? एकीकडं एकूणमेकाच्या कधी विरोधात तुम्ही बोललेले आहेत आणि हे गाणं तयार केलं आहे. हे म्हणजे विषय कसा आहे, सगळ्यात मोठा प्रेमाचा विषय. भांडण हे आमचं प्रेमात असते, तर चलत असते हमेशा चालू आहे. कधी बी येतो तो करतो भांडण, दादागिरी करतो आणि खाऊन जातो. आलाय लाडाचा जावाई हे गाणं जे आहे, ज्यावेळेस हे तयार करायचं आहे आपल्याला, त्यावेळेस कधी सांगितलं त्यांनी लखन चव्हाणने? 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं मला की म्हणले आपल्याला असं असं गाणं आहे आपलं, आला जावाय लाडाचा, मटणाचा बेत नाही सोडायचा. तर त्या गाण्यामध्ये म्हणले तुझं असं असं पार्ट केलेलं आहे म्हणले, तर ते करावं लागतंय म्हणले. म्हणलं ठीक आहे. त्यांनी म्हणलं नंतर तुमच्याकडे येतो भैयाजी धर्माधिकारी देखील आहेत. भैयाजी जे बीड जिल्ह्यातले जे कलावंत जे आहेत त्यांच्यातला देखील कलावंतातला गुण ओळखला आणि रील स्टार जे आहेत ते देखील तुम्ही पुढे आणले. काय नेमकं भावना आहेत? मोठा प्रतिसाद जे आहेत या 2 नेत्याच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला देखील मिळाला. दरवर्षीमध्ये जुलै महिना जसा उजाडतो तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच सहकाऱ्यांमध्ये एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. त्याचं कारण असं आहे की 10 जुलैला प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेबांचा वाढदिवस असतो. 12 तारखेला आमचे मार्गदर्शक आणि जिल्हा परिषदेचे गटनेते अजयजी मुंडे साहेबांचा वाढदिवस असतो. 15 तारखेला आपलं लाडकं नेतृत्व आणि आमच्या सर्वांना जे मायेचा आधार आहे, आमचं आधारवड, आमच्या राष्ट्रवादीचं, आपल्या परळीचं आधारवड असे माजी मंत्री नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांचा 15ला वाढदिवस असतो. आणि 22 तारखेला राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एक दबंग असं एक प्रशासक, कुशल प्रशासक असं नेते नामदार अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवस असतो. आणि आता आम्ही सर्वजण महायुतीत आहोत. मुख्यमंत्र्यांचा सुद्धा आजच वाढदिवस आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि 26 तारखेला आमच्या परळीच्याच भूमिपौत्री आणि पर्यावरण मंत्री नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे जुलै महिना हा चैतन्याचा महिना असतो. श्रावण महिन्याचीही चाहूल ह्या महिन्यामध्ये लागते, कारण श्रावण महिना सुरू होतो. आणि या सगळ्या लोकसेवा संकल्पमध्ये अतिशय उत्साहामध्ये हे 8 दिवस गेलेले आहेत. लोकांना, अबालवृद्धांना देण्याचा प्रयत्न आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेला आहे. बरेच शालेय साहित्य काही संघटनांनी दिले, काही पक्षाच्या नेत्यांनी दिले, मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी दिलेले आम्ही पाहिले नाहीत. विद्यार्थी असतील किंवा शिक्षक देखील कमरेपासून वाकत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शालेय साहित्य दिलं. का असं वाटलं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला द्यावे? आपण ज्या लोकनेत्यांचा वाढदिवस करतो तेच एवढे बलाढ्य नेते आहेत आणि त्या बलाढ्य नेत्यांचा वाढदिवसही बलाढ्यच झाला पाहिजे. उगीच एखादं पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी करायची, काहीतरी दिल्यासारखं करायचं आणि पेपरबाजी करायची, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सहकार्याचं मत नाही आहे. एक फुलफिलमेंट प्रत्येक शाळांना मिळालं पाहिजे. आणि इथून सुद्धा हा काय आजच संपलेला विषय नाही आहे. कुठली पण शाळा मतदारसंघातील काही शालेय साहित्य मागेल तर नक्की आम्ही अजयजी मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आमचे तालुकाध्यक्ष वैजनाथरावजी सोळंके आहेत आणि आम्ही सर्व सहकारी त्या शाळेला फुलाची पाकळी देण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू. ज्या नेत्यांचा आपण वाढदिवस साजरा करतायत त्याच नेत्यांना कोणत्या तरी प्रकरणामध्ये गुंतवण्याचा वगैरे प्रयत्न विरोधी गटाच्या माध्यमातून असं केलं जातं, असं तुम्हाला या वाढदिवसाच्या दिनी वाटतं का? आमच्या साहेबांचं नावच धनंजय. धनंजय हे अर्जुनाचं नाव असते. अर्जुनामध्ये ताकद आहे की कितीही चक्रव्यूह आहे ते भेदायची ताकद धनंजय अर्जुनामध्ये आहे. आणि राजकारण आहे, ऊन सावलीचा खेळ असते. कधी षडयंत्र रचल्या जातात, कधी कधी षडयंत्रकारी भारी पडत असतात. पण आमचा नेता, आम्हाला माहिती आहे आमच्या नेत्याची किती ताकद आहे. आणि परत एकदा मोठा कमबॅक धनंजय मुंडे साहेबांचा होईल आणि सगळ्या विरोधकांना चोख असं उत्तर
त्यांच्या कर्तृत्वातून, त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या भाषणातून सुद्धा होईल असं आम्हाला वाटतं. वाटतंय की धनंजय मुंडे यांच्या विरोधातले जे काही नेते मंडळी आहेत ग्राउंड लेवलवरती काम करणारे हे कुठंतरी आता कमी कमी होत चाललेत असं वाटतंय? मुळात ती जेवढी मंडळी टीका करते ती सगळी साहेबांची एकेकाळी चांगली जिव्हाळ्याची मैत्री त्यांची राहिलेली आहे. ते कारणच आम्ही शोधतोय की एवढे जिव्हाळ्याचे मित्र आहेत महाराष्ट्रामध्ये. अनेक मैत्रीचे उदाहरण आपण बघितले, स्वर्गीय मुंडे साहेब, स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब, पण कधी अशा प्रकारची टीका त्यांनी केली नाही एकमेकावर. एक मैत्रीचा धर्म, मैत्री धर्म त्यांनी सांभाळला होता. पण ह्या 1 वर्षात किंवा हे आत्ता महायुती सरकार हे 2.0 महायुतीमध्ये असं काय अचानक घडलंय की जे मित्र होते ते आज शत्रू झाले? ते आम्हाला हे शोधावं लागेल आणि नक्कीच आम्ही ह्या मुळाशी जाऊत आणि हळूहळू ह्या विरोधकांचा विरोध मावळेल. पण नक्कीच शेवटी राजकारण आहे. आम्ही सुद्धा परळीकर म्हणून खूप सहन केलं आहे 200 दिवस झालं आणि आम्ही सुद्धा पुढच्या काळात आपल्या कार्यातून उत्तर देऊ. हे होते भैयाजी धर्माधिकारी आणि यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. खूप नियोजन सुंदर केलं. प्रत्येकजण आलेल्या या नियोजनाचं स्वागत करीत होता. काय नेमकं भावना आहेत? आज जे माईकचा आवाज आहे ते उद्यापासून बंद राहणार आहे, काय भावना आहे? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की तुम्ही म्हणलात की माईकचा आवाज बंद होणार आहे. हे कार्यक्रम हे सप्ताह ठेवला होता 7 दिवसाचा, त्याचा समारोप झाला आहे. मात्र कार्याचा समारोप झालेला नाही. आमचं 24 तास कार्य चालू आहे आणि आमचा जो आवाज आहे राष्ट्रवादीचा तो असा कायम असणार आहे, तो कधीही थांबणार नाही. म्हणून या ठिकाणी जो काही संकल्प आम्ही घेतलेला आहे, सेवा संकल्प सप्ताह आम्ही साजरा केला. हा सप्ताहच नाही तर आम्ही 12 वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष आम्ही हे सेवा लोकांची आम्ही कंटिन्यू करणार आहोत. धन्यवाद. खरं पाहिलं तर या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या कार्यक्रमादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूर्य दुसबडिया, बीड, परळी.